नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण नाचणीचे थालीपीठ करणार आहोत। उन्हाळा आहे, नाचणी ही शरीरासाठी फार थंड असते, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने नाचणीचे पदार्थ करून खाल्ले पाहिजेत। हे थालीपीठ खूपच छान होतात, अगदी मऊ सॉफ्ट लुसलुशीत असे तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम असे लागतात। हे तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। तर असे थालीपीठ तुम्हीही नक्की ट्राय करा। तर चला हे थालीपीठ कसे बनवायचे ते बघूया। आता गॅसवर मी एक पातेलं ठेवले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपण ज्या कपने पाणी मोजतोय त्याच कपने आपल्याला नंतर पीठ मोजायचं आहे। इथं मी 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक लहान आल्याचा तुकडा आणि जिरं असं जाडसर ठेचून घेतलं आहे। हे याच्यात घालायचं आहे। आता याच्यात घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता इथे पाण्याला चांगली उकळी आली आहे। गॅस आता एकदम कमी करायचा आणि ज्या कपने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच कपने मी इथे 1 कप नाचणीचं पीठ घेतलंय। आता रवीच्या दांड्याने हे नाचणीचं पीठ या पाण्याबरोबर असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 कप पिठासाठी 1 कप पाणी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता हे असं रवीच्या दांड्याने व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ आता घट्ट झालंय। अशा पद्धतीने जेव्हा आपण थालीपीठ करतो तेव्हा आपले थालीपीठ खूप छान मऊ लुसलुशीत होतात। आता हे दांड्याचं पीठ काढून घेऊया। आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती एक झाकण ठेवून याला एक 10 मिनिटं थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। आता हे पीठ हात लावण्याइतकं कोमट झालं आहे। मी हे एका भांड्यात काढून घेतलं आहे। याच्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा, एक गाजर किसून घ्यायचं आणि कोथिंबीर हे सगळं याच्यात घालूया। तुम्हाला आणि भाज्या घालायच्या असतील तर घालू शकताय। आता याच्यात घालायचं एक 2 चमचे पांढरे तीळ, एक मोठा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद। आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यात अजिबात वरून पाणी घालायचं नाही, कारण हे पाणी आणि पिठाचं प्रमाण बरोबर आहे। याच्यातच हे आपल्याला हाताने असं याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आता मी हे मळून तुम्हाला दाखवते। आता इथे बघा, इथे मी असं एकसारखं करून घेतलं आहे। याच्यात एखाद दुसरा चमचा तेल घालायचं आणि याचा व्यवस्थित एकत्र गोळा करून घ्यायचा। मी याच्यात अजिबात पाणी नाही वापरलं आहे। हे बघा, हे पीठ असंच ठेवायचं सॉफ्ट, खूप घट्ट नाही करायचं। आता हे आपलं इथे मळून तयार झालं आहे। आता आपण लगेच याचे थालीपीठ करायला घेऊया। आता थालीपीठ करण्यासाठी इथे मी पोलपाटवर एक कॉटनचा रुमाल ओला करून घातला आहे। आता वाटीत मी पाणी घेतलं आहे, परत रुमालावरती पाणी घालायचं। रुमाल आपला अगोदरच ओला आहे तरी त्याच्यावर अजून पाणी घालायचं आणि आपल्याला ज्या साईजचं थालीपीठ करायचं आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि याला बोटांच्या सहाय्याने पसरायचं। हाताला चिकटतंय असं वाटलं की पाण्यात हात बुडवायचा आणि याला एकसारखं पसरायचं। खूप जाडही ठेवायचं नाही आहे। कडा याच्या व्यवस्थित अशा पातळ करून घ्यायच्या। अगदी सहज पसरलं जातं, म्हणून मगाशी म्हटलं की पीठ खूप घट्ट करू नका। असं पसरताना आपल्याला व्यवस्थित पसरता यायला पाहिजे। हे बघा, असं व्यवस्थित एकसारखं पसरलं जातं आहे। अधूनमधून पाण्याचा हात लावून याला व्यवस्थित पसरायचं। आता याला मध्ये होल करायचे, म्हणजे आपल्याला त्यात तेल सोडायचं। आता हे बाजूला तवा ठेवला आहे, त्याच्यावर घालून घेऊया। आता गॅसवर मी तवा ठेवला होता। तवा गरम झाला की त्याच्यावरती तेल घालून घ्यायचं आहे। तेल असं सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आपण ज्या रुमालावर थालीपीठ थापलं आहे तो रुमाल पूर्ण उचलायचा आणि या तव्यावरती पालथी घालायचं आहे। आता याच्यावरती परत पाणी लावायचं, म्हणजे थालीपीठ रुमालापासून अगदी सहज सुटतं, तव्याला रुमालाला चिकटत नाही। आता हे काढून घेतलं आहे। आता तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घाला, ज्यांना तेल आवडत असेल त्यांनी तेल घाला। असं तेल घालून घ्यायचं थालीपीठवर। गॅस मीडियम आहे आणि मीडियम गॅसवरती हे थोडा वेळ व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता इथे खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे। आता थालीपीठ परतून घेऊया।
एक लक्षात ठेवा की थालीपीठ परतण्याची गडबड करायची नाही. खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतरच आपण थालीपीठ परतायचं आहे. जर तुम्ही वेळेच्या आधीच ते परतायला गेलात तर त्याचे तुकडे पडतील. आता वरून परत तुम्हाला तेल तूप जे काय आवडत असेल ते लावून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया. आता इथे थालीपीठ मी छान दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आपण त्याच्यात कांदा वगैरे घालतो, भाज्या घालतो, त्यामुळे थालीपीठाला छान ओलसरपणा येतो. खाताना ते कोरडं लागत नाही. आता इथे आपलं थालीपीठ भाजून तयार झालं आहे. हे बघा. आता हे काढून घेऊया. आता इथे मी सगळे थालीपीठ करून घेतलेत. बघा खूप छान अगदी मऊसूत तयार झालेत. मी घेतलेल्या प्रमाणामध्ये 5 मीडियम साईजचे थालीपीठ तयार झालेत. तर तुम्हीही असे थालीपीठ नक्की करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.